नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. कमळी याच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की इथे अन्नपूर्णाच्या घरामध्ये सगळे काही डायनिंग टेबलवरती जेवायला बसलेले असतात. पाची पक्वान हिच्या घरामध्ये असतात. अनेकासाठी तर काही वेगळेच आयटम केलेले असतात पदार्थ, एकापेक्षा एक. कमळीचं काही जेवणाकडे लक्ष नसतं. राजन म्हणतो, अगं कमळी, काय झालं, जेव ना, अशी का बसलेस? कमळी म्हणते, नाही, मला ना जेवायचीच इच्छा नाही आहे, असं म्हणून ती ताटाचा हात म्हणजे नमस्कार करते, तिथून उठून जाते. उठून गेल्यानंतर ना कामिनी म्हणते, अगं तिला ना शिळी भाकरी आणून दे खायला, मग म्हणते बघ मटामटा. असं काही म्हणल्यानंतर ना राजन म्हणतो, काय बोलताय काय तुम्ही? हो, खरं बोलते मी, कारण की तिने कधी तिच्या आयुष्यामध्ये एवढं चांगलं जेवण कधी पाहिलं नाही आहे, आणि आता आलंय तर खावत नसेल. शेवटी तिला शिळ्या भाकरीमध्ये चव येणार ना. असं काही म्हणतात शनी, कामिनी, रागिनी आणि ह्या तिघीजणी हसतात. राजन तिथून उठून उभा म्हणजे जातो निघून. कमळीसुद्धा इथे टेन्शनमध्ये असते की निग्गी कशी असेल, तिच्या वाचून मी कधीही एवढ्या दिवस राहिले नाही आहे, आणि तिचं थोडंसं मनही लागत नसतं. नग्गी इथे गप्प उभी असते. बंड्या म्हणतो, काय गं निग्गे, काय झालं, अशी का उभी आहेस? आणि निग्गी म्हणते, काही नाही रे बंड्या, अशीच. मला ना कमळीची खूप आठवण येते रे. ती बघ ना आपली किती ऐशोरामतात राहते तिथे. आपल्याला विसरली कमळी आपली, खरंच विसरली, खूप बदलली ती आपल्यासाठी. असं काही म्हणतात शनी. तिथे ऋषी येतो. अगं चल ना, तुला आईस्क्रीम खायची आहे ना निग्गे? नाही नाही ऋषी सर, मला ना आईस्क्रीम खायची काही इच्छा नाही आहे, आपण उद्या वगैरे खाऊया. असं काही म्हणतात शनी. निग्गी म्हणते, जावा तुम्ही दोघेजणी झोपा, खूप उशीर झाला आहे, मलाही खूप झोप आली. ऋषी म्हणतो, अगं तुला माहिती आहे का, तुला कमळीशी बोलायचं आहे ना? हो, बोलायचं तरी आहे, पण काय करणार? ऋषी म्हणतो, थांब, मी राजन काकांच्या मोबाईलवरती फोन लावतो. राजनच्या मोबाईलवरती फोन लावता शनी. राजन म्हणतो, बोल ना निग्गी, काय झालं, कमळी कुठं आहे? असं काही म्हणतात शनी. राजन म्हणतो, ती गेली झोपायला. होय का, आहे ना चांगली? ती माझ्याबद्दल काय बोलली का? नाही ग, जराशी थोडीशी उदास होती, जेवत नव्हती, पण ठीक आहे, मी सगळं काही व्यवस्थित केलं आणि ती आरामातच झोपी गेली आहे. मी ना तिच्यासाठी पासपोर्ट काढणार आहे, विदेशामध्ये फिरायला जाईल, नवीन नवीन गोष्टी बघेल, जॉगिंगसाठी मी तिला नेणार आहे. असं काही म्हणतात शनी. निग्गी थोडीशी अजून भावूक होते. आणि हा सगळा प्लॅन ऋषी, राजन, कमळी आणि बंड्याचा असतो. निग्गी बिचारी आपली फोन ठेवते आणि रूममध्ये जाते आणि झोपते. म्हणते, कमळे, खरंच ग, खरंच खूप बदललीस तू, अशी वाटत नाहीस, तू माझी मैत्रीण नव्हतीच, माझी बहीण होती, बहीण. असं काही म्हणतात शनी. पटकन निग्गी तिच्यापाशी येऊन झोपते. कमळी म्हणते, काय ग निग्गे, तू रडतेस, वेडी वगैरे आहेस की काय, डोक्यावर पडली आहेस? अगं मी कितीही लांब गेली, कितीही काही जर झालं, तुला सोडून मी कधीही राहू शकणार नाही ग. असं काही म्हणतात शनी. दोघंजणी एवढी घट्ट मिठी मारतात, काही विचारायलाच नको. निग्गी म्हणते, अगं पण राजन काकांनी सांगितलं तू झोपलीस म्हणून. नाही ग, हा आमचा सगळ्यांचा प्लॅन होता. असं काही म्हणतात शनी. ऋषी, बंड्या, कमळी हे तिघीजणी हसतात. आणि ऋषी म्हणतो, काय मग पैलवान, आईस्क्रीम खाणार का नाही? मग तर काय, खाणार, 10 आईस्क्रीम खाणार आता. असं काही म्हणतात शनी. तोपर्यंत कमळी म्हणते, अगं तुला माहिती आहे का, राजन काकांनी परमिशन दिली आहे तुलाही घरात राहायसाठी. निग्गी म्हणते, काय बोलतेस काय तू, मग आपण दोघीजणी आता बरोबर राहणार? कमळी म्हणते, हो बरोबर राहणार, चल मग लवकर तुझे कपडे वगैरे भर, बॅग वगैरे भर, आपण दोघीजणी जाऊया. निग्गी पटकन इथे बंड्याबरोबर आतमध्ये जाते, तयारी करते. कमळी परत एकदा ऋषीला थँक्यू बोलते आणि म्हणते, खरंच ऋषी सर, हे सगळं काही घडलं आहे ना फक्त आणि फक्त तुमच्यामुळे झालं आहे, दुसरं कोणाहीमुळं. आणि इथे कमळी आपली महाजनांच्या घरामध्ये घेऊन जाते निग्गीला. राजन दरवाजा खोलतो. काय मग निग्गी मॅडम, या या आतमध्ये म्हणता शनी. ह्या तिघींचे कान उभे राहतात. आणि का म्हणते, एक गावछाप होतीच, दुसरीही आली, काय गरज आहे ती? राजन म्हणतो, मीच सांगितलं आहे, दोघीजणी इथंच राहणार आहेत. तोपर्यंत कामिनी म्हणते, काय झालं काय, ह्यांना मोफतचं खायला पाहिजे, फुकटचं शिक्षण पाहिजे,
फुकटचं राहायला सुद्धा पाहिजे. हे सगळ्या गोष्टी महाजनांच्या घरामध्ये. आणि शेवटी सगळे इथे महाजन आहात, सगळे इथे महाजन आहेत, त्याच्यामुळे महाजनीच राहू शकतात असं काय म्हणता क्षणी कमळी निग्गी थोडीशी नाराज होतात. राजनला कमळी म्हणते, राजन काका मला रागवू नका, पण मी एक गोष्ट आता सध्या करणार आहे, ती बघतच राहा तुम्ही. मेड्सला सांगून कमळी कामिनीच्या बॅगा सगळ्या रूममधून खाली घेऊन येते. कामिनी म्हणते, हे काय चाललंय काय, माझ्या बॅगा, माझी कपडे कुठं निघाली आहेत. कमळी म्हणते, काय आहे ना कडू आजी, तुम्ही ना घरातून बाहेर निघायचं. ह्या घरामध्ये कोण राहतं, फक्त आणि फक्त महाजन राहतात. आणि तुम्ही कोण आहात, कळतंय का, तुम्ही कोण आहात का. अनिका म्हणते, नाही ही तर महाजन नाही आहे ग्रॅनी आजी. असं काही म्हणता क्षणी कमळीने पुन्हा एकदा कामिनीची घरातून हकलपट्टी केलेली असते. असं काही पाहण्यासाठी पुढचा येणारा भाग खूप इंटरेस्टिंग ट्विस्टेड असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.